सालेकसा नगरपंचायत निवडणुकीत ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचे आरोप जोर धरू लागले आहेत. कथित गैरव्यवहाराचा निषेध करण्यासाठी आज सालेकसातील नागरिकांसह भाजप वगळता सर्व उमेदवार एकत्र आले आणि तीव्र घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चा तहसील कार्यालयात पोहोचताच आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार आक्रोश व्यक्त केला आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि निष्पक्षता धोक्यात आल्याचा आरोप करत उपविभागीय अधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की त्यांच्या मागण्यांवर ठोस कारवाई होईपर्यंत ते तहसील कार्यालयासमोर अनिश्चितकालीन धरणे आंदोलन सुरू ठेवणार आहेत. मोर्चाच्या प्रतिनिधींचे निवेदन तहसीलदार नरसय्या ओडांगुर्ले यांनी स्वीकारले. ज्ञापनातील मुद्दे तात्काळ जिल्हाधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे पाठवून संबंधित विभागाकडून उत्तर मिळताच आंदोलनकर्त्यांना माहिती दिली जाईल असे त्यांनी आश्वासन दिले. प्रमोद कांबळे यांनी केलेली कोणाकोणासोबत काय काय चॅटिंग केलेली आहे आणि इथल्या गुप्त माहिती त्यांनी भाजपच्या उमेदवाराला दिलेली आहे, या सगळ्या गोष्टीच्या संपूर्ण मोबाईलचं जप्त करून यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून जप्त करण्याची तपासणी करण्यात यावी आणि व्हिडिओ शूट जो झालेला आहे ते सील तोडताना ते जारी करण्यात यावे, ते दाखवण्यात यावे. त्यात सिद्ध होईल की एसडीओ मॅडम खरे आहेत त्या. 2 तारीख को सालेकसा नगर पंचायत के इलेक्शन हुए. इलेक्शन बहुत ही शांत पद्धति से हुए. बाद में जब ईवीएम की जो पेटियां है वो स्ट्रांग रूम में जाने के बाद में रात को 9 और 10 के करीब जो निवडणूक निर्णय अधिकारी थे मोनिका कांबळे मैडम, उन्होंने वो ईवीएम मशीन के साथ में छेड़छाड़ की. वो सील तोड़े गए, उसके बाद में सील लगाए गए. उसके बाद कल 11 बजे से लेकर रात को 10 साढ़े 10 बजे तक एडिशनल कलेक्टर साहब आए, वहाँ पे एसडीओ मैडम भी थे, पर अब तक के 12 घंटे हो गए, 24 घंटे हो गए, अब तक के कोई कार्रवाई हुई नहीं है. हमारी सिर्फ यही मांग है कि जितने भी कर्मचारी उसमें इन्वॉल्व है उनके ऊपर निलंबन की कार्रवाई जल्द से जल्द किया जाए. जो 2 तारीख को जिस बात के लिए मतदान हुआ है, शुरुआत की प्रक्रिया से ही यहाँ के निवडणूक निर्वाचन अधिकारी संदेह के घेरे में है. उनके बर्ताव, उनका भाजपा के नगराध्यक्ष पद के उम्मीदवार के घर में जाना आना, खाना पीना, साथ में घूमना सार्वजनिक रूप से, इतना ही नहीं, शुरुआत ये संदेह के कारण हमने कंप्लेंट किया था. बावजूद इसके जो उम्मीदवार नगराध्यक्ष पद का है उसी के मालकियत के वाहनों द्वारा बूथ पर से पेटियां लाई गई, तो संदेह को बल मिला कि निश्चित ही कहीं न कहीं कुछ न कुछ दाल में काला है. विमल बबलू कटरे, जिला परिषद सदस्य गोंदिया, इसी तालुका से हूँ. ये जो आप बोल रहे हैं आप कि भाई उन्हीं पे आरोप लगाया जाता है, मुझे बोलना है कि जब ईवीएम मशीन को खोला गया, उनको अगर चेक भी करना था तो सबके समक्ष करना था, सब पदाधिकारी को बुलाना था, सब मेंबर को उनके सामने ये चेक करना था. जब मॅडम ने ऑर्डर दी तुम्ही चेक करा तुम्ही, तर ते सगळ्यांच्या समोर करायला पाहिजे होतं. पण एक त्यांचा आरोप आहे भारतीय जनता पार्टीचा. माझं म्हणणं असं आहे की ईव्हीएमचा प्रकारच पूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि त्या देशाच्या मधून सगळ्या लोकांना कळतं की ईव्हीएमच्या माध्यमातून निवडून येत आहे, तर सगळ्यांना शंका येणारच आहे. आणि तिथून मेसेज पण आले की मॅडम आजपर्यंत कधीच अशा पेट्या उघडल्या जात नाही, पण इथे हे होत आहे. आणि जे अधिकारी आपण ARO तिथे निवडणूक याच्यामध्ये देतो तेव्हा त्यांचा तो अधिकार आहे की त्यांनी ते सील करायला पाहिजे. तो मॅडमचा अधिकार नव्हता, पण मॅडमनी म्हटलं की मला तो अधिकार आहे, चौकशी करा, खात्री करून घ्यायला पाहिजे होती. मॅडमनी त्यांच्याकडून खात्री करून घ्यायला पाहिजे होती. तर मॅडमना तो आपल्या हातात तो म्हणजे कायदा घेतला आणि त्यांनी तो ओपन केलेला आहे. म्हणजेच भारतीय जनता पार्टीचं जर असं वाटत नसेल की ते चुकीचे नाहीत, तर त्यांनी काल पूर्ण समोर यायला पाहिजे होतं. गाव माझा न्यूज करिता राधाकिशन चुटे, गोंदिया.